म्हणून ही निवडणूक अतिशय तुल्यबळ आणि चमत्कार या निवडणुकीमध्ये काहीतरी घडेल अशा प्रकारचं वातावरण या निवडणुकीच्या निमित्तानं तयार झालं होतं. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं आणि जे प्रत्यक्ष झालेलं मतदानाची जर आपण आकडेवारी जर पाहिली तर या मतामध्ये महायुती ही अभेद्य राहिल्याचं चित्र आज आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाचे धैर्यशील कदम हे दणदणीत मताधिक्याने विजयी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवरती ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताते आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षाचे धैर्यशील कदम दणदणीत मतांनी विजयी झाले. माझी प्रतिक्रिया, हा निकाल अपेक्षित असाच निकाल आहे. त्या निकालामध्ये अनपेक्षित असं काही आहे असं मला वाटत नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक तर्कवितर्क केले जात होते. महायुती अभेद्य राहील का नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीच्या वेळी झालेला गदारोळ, त्याचा काय परिणाम या निवडणुकीत होईल का, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क या निवडणुकीच्या निमित्तानं बांधले होते आणि त्याच्यावर अंदाज बांधले जात होते. आणि म्हणून ही निवडणूक अतिशय तुल्यबळ आणि चमत्कार या निवडणुकीमध्ये काहीतरी घडेल अशा प्रकारचं वातावरण या निवडणुकीच्या निमित्तानं तयार झालं होतं. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान पार पडल्यानंतर आणि जे प्रत्यक्ष झालेलं मतदानाची जर आपण आकडेवारी जर पाहिली तर या मतामध्ये महायुती ही अभेद्य राहिल्याचं चित्र आज आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. किरकोळ काहीतरी थोड्याफार मताचा इकडे तिकडे फरक झाला असेल तर सातारा आणि सांगली दोन जिल्ह्याच्या कार्यक्षेत्र असणाऱ्या या मोठ्या निवडणुकीमध्ये एवढं फार अपेक्षित किंवा फार मोठं चुकीचं काय फार मोठं मताधिक्य आहे असं म्हणता येणार नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे निश्चितपणे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीतील दोन्ही घटक पक्षांनी आणि मिळून एकूण महायुतीचा सगळ्या तिन्ही पक्षांनी मिळून ही आपली ताकद दाखवून दिली आणि यामध्ये कुठल्याही पक्षाने कुठल्याही प्रकारचा मनामध्ये आडी न ठेवता या महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी केलं. आणि ही महायुती आज या दोन्ही जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अभेद्य आहे असं चित्र आजच्या निवडणुकीमुळे आपल्याला स्पष्ट दिसतं. तुम्ही तर मागची निवडणूक जर बघितली, जी मोहनराव कदम विरुद्ध शेखर गोरे असा सामना झालता, मोठ्या प्रमाणावरती गोळीबाजार झालता. यावेळेस अशी काय परिस्थिती झाली? माझ्या माहितीप्रमाणे घोडेबाजार झाला किंवा नाही झालं या बाबतीत स्पष्टपणे असं काही सांगता येणार नाही, पण झाला असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तरी पण या घोडेबाजाराच्या आमिषाला कुठल्याही सदस्यांनी किंवा मतदारांनी न बाळता आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मोकळ्या मनानं मतदान केल्याचं स्पष्ट होतंय. त्या जिल्हा परिषदेला, दोन्हीही जिल्हा परिषदेत, सातारा जिल्हा परिषदेमध्ये खूप मोठा वादंग झाला होता. त्याचबरोबर सांगलीमध्ये काय झालं, शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला साथ दिली नव्हती. मग अशा पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा एकसंध मत राखण्यात यश मिळवलं, त्याबद्दल काय? त्याबद्दलच मी आत्ता अगोदर सांगितलं की माननीय देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री, यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर असलेला समन्वय आणि तालुका जिल्हा पातळीवर महाराष्ट्र राज्याचं राजकारण आणि तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राजकारण यामध्ये फार मोठा फरक असतो. परंतु एकंदरीत या महायुतीच्या राज्यात चाललेला कारभार हा अतिशय समन्वयानं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो. आणि ज्यावेळेला जिल्ह्यात किंवा असे बारीक सारीक असे मतभेद होतात त्यावेळेला तिन्ही नेते एकत्र बसून फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो मार्ग काढतात. किंबहुना युतीला कुठं दृष्ट लागू नये किंवा युती ही कायम आपली अभेद्य राहावी असा प्रयत्न या महायुतीच्या वरच्या तिन्ही नेत्यांचा असतो. आणि त्याच प्रमाणे सांगली आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी जरी मतभेद झाले असले तरी ते संपवून या निवडणुकीमध्ये ही युती अभेद्य ठेवण्याचं काम या तिन्ही नेत्यांनी केल्याचं दिसून येतं. राज्यात महायुती एकसंध आहे.
त्याचबरोबर आता जिल्ह्यातही महायुती एकसंध झाली, मात्र फलटणमध्ये काय एकसंध दिसत नाही, त्याबद्दल काय सांगा? आता तसं जर म्हणलं तर मग महायुती एकसंघ नाही असं कसं आपण म्हणतो. पंचायत समितीमध्ये काय झालं, समन्वयानं सभापती झालेला आहे. जरी प्रत्यक्ष दिसत नसले तरी जर फलटण पंचायत समितीच्या सभापतीची जर आपण निवडणूक पाहिली तर निवडणूक बिनविरोध झाली. 8-8 बलाबल असताना मग निवडणूक जर झाली असती तर ती शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी ही एकत्र झाल्यामुळे सभापती निवडणूक बिनविरोध झाली. अन्यथा निवडणूक झाली असती, चिठ्ठीवर मतदान झालं असतं आणि चिठ्ठीप्रमाणे उमेदवार विजयी झाला असता. त्यामुळं माझं असं मत नाही, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं फलटणमध्ये ही युती अवैध आहे हे स्पष्ट झालेलं आहे. नंतरच्या काळातची परिस्थिती वेगळी असू शकते, पण त्या पंचायत समितीच्या निवडणुकीत युतीचा सभापती भाजपचा जरी झाला तरी युतीच्या सहकार्यानं बिनविरोध निवडणूक झाली. त्याचा अर्थ युती अवैध आहे. युती अभेद आहे, मात्र कारखान्याच्या बाबतीत जरा युतीमध्ये ताणतणाव दिसतोय. युती ही कायम अभेद राहते असंच नाही, असं तालुका लेवलला कधी होत नाही. तालुक्यामध्ये आता ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुका आहेत, त्यामध्ये युती अभेद राहून काय महायुती म्हणून निवडणुका लढवल्या जात नाहीत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात फलटण कुठल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये, या निवडणुका स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांच्या फळीवर विसंबून असतात. त्यामुळे युती किंवा जे राज्यात युतीचं हे असतं ते तालुका लेवलला कधी येत नाही आणि तशी अपेक्षा व्यक्त करणं हे बरोबर नाही. 102 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्यात, काय मोर्चेबांधणी सुरू केली याबाबत? या बाबतीत अतिशय चांगल्या प्रमाणात रणजित नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणनीती आम्ही आखत आहोत आणि लवकरच तालुक्यामध्ये ज्या ज्या गावात निवडणूक आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यकर्त्याची समन्वय साधून किरकोळ काय मतभेद कोणाच्या आपापसात असेल ते मिटवून एक संघ ताकदीनं या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आता राज्यातल्या महायुतीगतच तालुक्यातला समन्वय आणखीन वाढवणार आहात का? तालुक्यातला समन्वय वाढवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न आहे, परंतु श्रीराम कारखान्याच्या बाबतीत जर आता आपण मला विचारलं, श्रीराम कारखान्याच्या माझ्या माहितीप्रमाणे 15 वर्षाचा पहिला करार श्रीराम जवाहरचा झाला, तो पार पडला. त्याच्यानंतर पुन्हा 15 वर्षाचा करार झाला. त्यापैकी 5-7 वर्ष जवाहरनं हा कारखाना चालवला आणि आता परत नंतर काही मतभेद झाले असतील काय, त्या माझ्या लेवलला काय नक्की माहिती नाही, परंतु त्यांनी करार मोडला. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हा कारखाना 22 वर्ष जवळपास आवाडे कलाप्पान आवाड यांच्या जवाहर कारखान्यानं चालवल्याचं सगळ्या तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मग हा करार मोडल्यानंतर ज्या पद्धतीनं वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्या सभेमध्ये हा कारखाना पुन्हा दत्त इंडियाला देण्याचा ठराव केल्याचं मी ऐकतो. मी काय सभेला गेलो नव्हतो, पण पुन्हा दत्त इंडियाला 20 वर्षांनी करार करून जर कारखाना हा द्यायचा झाला तर हे 25 आणि ही 25 वर्ष म्हणजे मी सहकारी साखर कारखान्याची व्याख्या काय? सहकारी साखर कारखाना आत्ता 15 वर्ष, परत 15 वर्षाचा करार, आता परत 20 वर्षाचा दत्त इंडियाचा, आणि मग सहकारी कारखाना आणि हे फलटण तालुक्याचं सहकाराचं वैभव असं आपण म्हणतो ते कितपत योग्य आहे, हा माझा खऱ्या अर्थानं सवाल आहे. दुसरा असा प्रश्न आहे की वार्षिक सर्वसाधारण सभा, माझ्या अभ्यासाप्रमाणे, मी सहकारी आणि राजकीय क्षेत्रात 40 वर्ष काम करतो. माझ्या माहितीप्रमाणे कारखाना कुठलाही सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देत असताना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांची फक्त मान्यता घ्यायची असते. हा कारखाना भाडे तत्वावर द्यायला मंजुरी घ्यायची असते. भाडे तत्वावर कारखाना अला द्या, बला द्या, दत्त इंडियाला द्या, शिरवेला द्या किंवा अन्य कुठल्या कारखान्याला द्या, हे ठरवायचा अधिकार सभासदांची किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेला नाही. प्रक्रिया अशी व्हायला पाहिजे होती की सभासदांच्याकडून फक्त भाडे तत्वावर द्यायला मंजुरी आहे असा प्रकारे ठराव करून मग त्याची प्रक्रिया साखर आयुक्तांनी राबवायची असते असं माझं मत आहे. त्यामध्ये असलं आणि हे 100% बरोबर असावं असं मला माहिती आहे की कोणाला कारखाना, मग त्याचं टेंडर काढणं,
ते कोणत्या कारखान्याला देणं, कसं देणं, ही प्रक्रिया माननीय महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांना आहे. आणि ती प्रक्रिया ही सभासदांना किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेला अधिकार नाहीत असं माझं मत आहे. का हा कारखाना दत्त इंडियालाच द्या, शिरवीलाच द्या किंवा कोणाला द्या, हे वार्षिक सर्वसाधारण सभेचं काम नाही आणि त्यांना अधिकार नाहीत. फक्त ठराव घेऊन कारखाना भाडे तत्वावर चालवण्यात देण्यास मंजुरी, आणि ती मंजुरी मिळाल्यानंतर व्यवस्थापनानं हा सगळा प्रस्ताव साखर आयुक्तांच्याकडं, महाराष्ट्र शासनाकडे पाठवायचा आणि मग ते महाराष्ट्र शासन आणि साखर आयुक्तांनी त्याच्या बाबतीत निर्णय घ्यायचा. ही पद्धत आणि प्रोसिजर आहे आणि त्या पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली नाही, म्हणून हे आत्ताची स्थगिती वगैरे हे आला असावं असं मला वाटतं. महायुती एकसंध राहणार का? प्रयत्न होणार का तुमच्या बाजूने? प्रयत्न तर चालू असतातच, पण माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये प्रयत्न जर केला तर आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर सगळी अनुकूल आहे. आता पंचायत समितीच्या निवडणुकीपासून असं आपल्याला चित्र स्पष्ट झाले, कुठंतरी सामोपचारानं घ्यायचं. परंतु एक कारखाना आला, पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये महायुती कशी राहू शकत नाही. ग्रामपंचायतीमध्ये अगदी रामराजे गटांची किंवा राजे गट म्हणा किंवा शिंदे शिवसेना गट असेल, त्यांच्यात सुद्धा एका गावात 2-2 गट होतात, तर महायुतीचा प्रश्न येतो कुठं? आमच्या गावात एखादा मोठा गट साखरवाडीसारखा झाला किंवा आणखीन कुठल्या गावात झालं, तिथं कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते, तिथं ग्रामपंचायतीत हे मतभेद होतात. मग एकाच पार्टीचे 2-2 पॅनल 3-3 पॅनल सुद्धा होऊ शकतात. त्यामुळं ग्रामपंचायत किंवा अशा खालच्या निवडणुकीला महायुती एकसंघ राहिले आणि नाही राहिली काही फरक पडत नाही आणि राहील असं मलाही वाटत नाही. नक्कीच साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या राड्यानंतर महाराष्ट्रातली महायुती जशी अभेद्य राहिली, तशीच महायुती सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अभेद्य राहिली. आणि आता यानंतरचं लोन येणार आहे ते तालुका पातळीवरती आता अनुकूल वातावरण असल्याचे, महायुतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी या ठिकाणी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना आणि भाजप यांच्या दरम्यानची कटुता संपणार का, हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी निसर्ग हॉटेल, सुरवडी.